हॅलो एव्हरीवन, पॅशन टू एक्सप्लोर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील देवगड किल्ला आणि लाईट हाऊस। सध्या मी आहे मुंबई गोवा हायवेवर नांदगावमध्ये। येथे बोर्ड बघू शकता। समोर सरळ गेलात तर तो मुंबईला रोड जातो आणि येथून लेफ्ट घेऊन आपण देवगड रोडला जाऊ शकतो। चला तर मग देवगडला जाऊयात। हे आहे नांदगाव। येथून राईटला आहे देवगड रोड। देवगडला जाणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत। निसर्गरम्य रोडवरून आपला प्रवास होतोय। या रोडवरून प्रवास करताना एक वेगळीच मजा येते। तर आता आपण पोहोचलोय देवगडमध्ये आणि येथेच रोडच्या बाजूला आय लव्ह देवगड हा सेल्फी पॉइंट आहे। लेफ्ट साइडला आहे देवगड बस स्टँड आणि हे आहे मार्केट। तर आता मी सरळ देवगड किल्ल्याच्या दिशेने जातोय। किल्ल्याच्या दिशेने जाताना या चढावावरून देवगड बीच आणि पवनचक्की दिसतात। येथे थोडा वेळ थांबलो आणि या निसर्गाचा आनंद घेतला। तुम्ही देवगडला आलात तर नक्की या ठिकाणावरून बीच बघा आणि या पवनचक्की बघा। फायनली मी पोहोचलोय देवगड किल्ल्याच्या येथे। हा किल्ला 17व्या शतकात दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला। हा किल्ला बराच काळ कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। या किल्ल्याच्या सुरुवातीला 2 बुरुज आहेत। या किल्ल्याचा महादरवाजा गोमुखी रचनेत बांधलेला आहे। या बुरुजांची हाईट जर आपण सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याशी कंपेअर केली तर ती कमी आहे। हा आहे किल्ल्याचा महादरवाजा। येथे बघू शकता महादरवाजाला कडी लावण्यासाठी छिद्र आहेत। देवगड किल्ल्यातील महादरवाजाचे अवशेष देखील बघायला मिळत नाही।
महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर जसं सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यामध्ये श्री हनुमान मंदिर आहे, तसंच देवगड किल्ल्यामध्ये देखील हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराच्या समोरच गणपती मंदिर आहे. गणपती मंदिर बघून झाल्यानंतर आता चाललोय किल्ल्याच्या तटबंदीवर. तटबंदीला लागून येथे खंदक आहे. तटबंदीवर थोडा चालत पुढे आलो की हा पहिला एक बुरुज लागतो. या बुरुजावरून पुढे तटबंदीवर चालत गेलो की येतो दुसरा बुरुज, जो समुद्राच्या दिशेने आहे. या बुरुजावरून देवगडच्या पवनचक्क्या तसेच या विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचं दर्शन घडतं. या बुरुजावरून खाली उतरायला पायऱ्या आहेत. बुरुजावरून खाली उतरून या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला आलो.
येथे बघू शकता एखाद्या इमारतीचा चौतारा जसा असतो तसं येथे स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी देखील आपल्याला एक स्ट्रक्चर आढळतं. या ठिकाणी किल्ल्यातील एक वास्तू आहे ज्याच्या आपण भिंती बघू शकतो. या किल्ल्यामध्ये देवगडचा लाईट हाऊस आहे. चला तर मग बघूया लाईट हाऊस. हा सर्व लाईट हाऊसचा एरिया आहे. येथे लाईट हाऊस बघण्यासाठी 20 रुपयांचं तिकीट घ्यावं लागतं. तिकीट घेऊन निघालो लाईट हाऊस बघायला. लाईट हाऊसकडे जाताना येथे आपण झाडं बघू शकतो. तसेच येथे काही काम देखील चालू आहे. आणि समोर आहे लाईट हाऊस.
या लाईट हाऊसवरून आपल्याला चारही बाजूचा परिसर बघता येतो. लाईट हाऊस बघून झाल्यानंतर पुन्हा आलो महादरवाजाच्या येथे. या बुरुजापासून खंदक सुरू होतो तो अगदी लास्ट बुरुजापर्यंत आहे. हा खंदक जास्त खोल नाही आहे. मी रेडी येथील यशवंतगड किल्ल्यावर गेलोय. तेथील खंदक खूप खोल आहेत. कदाचित कालांतराने खंदक बुजले गेले असावेत. हा खंदक या बुरुजाकडे येऊन संपतो. या देवगड किल्ल्यावर जास्त अवशेष नाहीत. तटबंदी, बुरुज आणि एक भिंत असणारी त्या काळातील वास्तू बघायला मिळते. या किल्ल्यावर माहिती देण्यासाठी गाईड नाहीत. मी याआधी सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला येथे गेलोय, पण येथे माहिती देण्यासाठी गाईड आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली जाते. या देवगड किल्ल्यावर देखील गाईड असते, तर या किल्ल्याबद्दल अजून माहिती मिळू शकली असती. या देवगड किल्ल्याचा आणि देवगड लाईट हाऊसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच तुम्ही आपल्या चॅनेलच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.